मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं समुद्राला नारळ अर्पण कराय आणि पूजा केलेली आहे। विशेष म्हणजे यावेळी जानकर कोळी बांधवांच्या पोशाखात दिसून आले। त्यामुळे कोळ्यांच्या वेशात दिसणाऱ्या जानकरांना पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झालेली। वर्सोवा बीचवर ही पूजा करण्यात आली। 2 तासांच्या गजरात मिरवणूकही त्यानंतर काढण्यात आली। काही कोळी भगिनींनी कोळी नृत्यही सादर केलं। यावेळी बोलताना कोळ्यांच्या घरांसंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून तोडगा काढणार असल्याचं आश्वासन महादेव जानकर यांनी दिलं। कोळी बांधवाचं साधारण 20 वर्षापासून असल्यामुळे मला फिशिंग मधलं नॉलेज आहे। मी एवढंच सांगू इच्छितो की छोटे छोटे प्रश्न मी सोडवणारच आहे, पण कोळ्यामुळेच हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोळ्याच्या समाजामुळे सत्तेवर आलेलं आहे। याची जाण आणि भान राज्य आणि केंद्र सरकारला आहे। मी ह्या विषयात येण्याचं कारण आहे की ह्या तरुणांना आणि तरुणींना कोळी समाजाचा आत्मविश्वास देण्यासाठी आलोय की तुम्ही बी राजे होता। एकेकाळी कोळी हा राजा होता, पण राजेपणाचं महत्व विसरल्यामुळे आमच्यावर सत्यानाशाची वेळ आली। पाठीमागं बाजूला 20-20 बिल्डिंग फ्लोअरच्या बिल्डिंग माळ्याच्या बिल्डिंग होतात, पण आमच्या कोळ्या तिथे 1 माळ्याची बिल्डिंग बांधली का अधिकारी येतो।